पर्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर पार पडत असताना पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल डाऊन दी लेग स्टंप त्या ठिकाणी मात्र पंच काही इशारा देतील. येस इट इज वाईट. सुरुवात झाली अवांतरच्या स्वरूपात आणि त्यावरती 4 धावा म्हणजे टोटल 5 या धावसंख्येने मात्र सुरुवात झाली. तर आपण पाहिले तर श्री निनाई मंडलाई स्पोर्ट्स मंडलाईवाडी आणि श्री विठलाई पूजाई स्पोर्ट्स आळतूर या दोन्ही संघामध्ये टॉस देखील झाला होता. टॉस जिंकला होता टीम. जर आपण पाहिलं तर आळतूर या संघाने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केल्यानंतर कुठे ना कुठेतरी मात्र गोलंदाजाकडून थोडीशी चूक झाली. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेस खोलर पद्धतीचा बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. डीप मध्ये कुठलंच रन येणार नाहीये. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला मात्र नक्कीच कॅरी केलं. तर मी श्री तुकाई मोरजाई स्पोर्ट्स जुळेवाडी टीम कॅप्टनला विनंती करेन की आपण या स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी यायचंय. एखादा प्रतिनिधीला विनंती करतो की आपण या. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मॅचकडे वळणार आहोत ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस आतापर्यंत 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदीच कॉन्फिडेंटली सुरुवात करण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु त्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मात्र गोलंदाज नक्कीच मागे पडतोय. हरकत नाही, या पहिलं शतक आहे आणि पहिलं शतक मात्र नक्कीच महत्वाचं राहील P1चं. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू त्या ठिकाणी मात्र ड्राईव्ह केले डीप शॉट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कंप्लीट होते. एक सिंगल. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर अमोल आणि आनंद. आतापर्यंत टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी टॉस हारल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली. 16 मिनिटांचा कालावधी असणार आहे पहिल्या इनिंग साठी. कॅप्टनची दक्षता घ्यायचे. हो, यावेळेस फ्लिक केले नो मॅच लँड मधून दूरवरून क्षेत्ररक्षक फीड करतायत. तत्पूर्वी मात्र एक धाव आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8. अंतिमचे शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. P1चं पहिलं शतक पॉवर प्लेच्या पहिल्या शतकामध्ये मात्र चांगलेच धावसंख्या काढण्याचा प्रयत्न राहील, पण त्या प्रयत्नात कुठेतरी स्वतःला सांभाळावं लागेल. यावेळेस मोठा फटका. अगदीच झेल खाली क्षेत्ररक्षक येतात. उलटा झेल घेण्याचा प्रयत्न. अगदीच 3 ते 4 क्षेत्ररक्षक आले, परंतु 1 ते 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होत्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या आकड्यावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. एक मोठा फटका जर या पहिल्या शतकामध्ये आला, अगदीच चांगला टोटल चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी प्रयत्न असेल. अगदीच बॅट्समन जर आपण पाहिलं तर आनंद आणि अमोलचा जे सलामीला आलेत. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर प्रकाश राईट ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका. ऑन साइडला बॉल निघून जाईल. मिड विकेटला क्लिअर करत असताना अर्थातच पंच इशारा काय देतील तोपर्यंत ती म्हणजे बिनबाद 14 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 16 संघांनी मात्र सहभाग घेतला. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मात्र अनेक ग्रामस्थ अगदीच अनेक खेळाडू मात्र आज आपल्या असोसिएशनच्या दरम्यान या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खास करून शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या अंतर्गत मात्र ही स्पर्धा श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबडे यांच्या माध्यमातून अगदीच संपूर्ण खेळाडूंच्या भेटीला आले. अगदीच या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपण SMD लाईव्ह या चॅनलवरती नक्कीच पाहू शकता घर बसल्या. यावेळी सकूट टप्प्याचा बॉल अगदीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अतिरिक्त उसळी असताना मात्र नक्कीच त्या बॉलला जज करता आलं नाहीये. डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्क होते जर आपण पाहिलं तर सौरभ पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, परंतु दुसरं षटक महत्वाचं असेल स्लॉगिंग ओव्हरचं. यावेळेस अगदीच पहिला चेंडू अतिरिक्त उचली, त्यानंतर थोडासा टप्पा मात्र मागे ठेवला. अगदी चेंडू थांबून आला. सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होते.
टीमची धावसंख्या अगदीच जागेवरती स्थिरावेल ते म्हणजे अर्थातच 14 या आकड्यावरती. हो यावेळी शॉट पूल केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेत त्यावेळेस पाहायला मिळतात आणि येतोय हा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी चौकार. टीमची धावसंख्या 18. हो यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमक आणि त्याच्यानंतर क्लासिकल फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 4 या धावसंख्येसाठी बॅट्समन. जर आपण पाहिलं तर आनंद बॅट पाहायला मिळाला ज्या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार आले. ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सौरभने पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात केली. जर आपण पाहिलं तर अमोलला बीट केले पहिले 2 चेंडू. त्यानंतर जर आपण पाहिलं कुठे ना कुठेतरी मात्र टप्पा हा गोलंदाजाचा चुकला आणि त्या टप्प्यावरती मात्र आक्रमकतेचं रूप धारण केलं ते म्हणजे अर्थातच अमोलने. या स्पर्धेमधले पहिलं मिडन शतक आपल्याला पाहायला मिळालं परंतु पहिलं चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल की काय हे पाहण्यायोग्य असेल. परंतु गोलंदाज देखील तितका चाणाक्ष आहे. त्याने देखील अगदीच घड्याळाचा काटा ज्या प्रकारे बदलतो तसा मात्र टप्पा बदलला आणि डॉट बॉल फेकलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 चेंडू अखेरीस आतापर्यंत 22. शेवटचा एक बॉल. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. कुठेतरी मात्र अगदीच दडपणाखाली असेल कुठेतरी प्रेशर असेल परंतु हरकत नाहीये. अगदीच कमीत कमी टोटल मध्ये थांबवण्याचा प्रयत्न अनेक गोलंदाजांचा असेल परंतु गोलंदाजी जर आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये प्रकाश त्यानंतर सौरभ. यावेळेस पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांमधून बॉलला बाहेर पाठवले परंतु बॉल देखील अगदीच घरंगळत मैदानाच्या बाहेर चालले. शेवटच्या चेंडूवरती येते 4 धावा आणि शतकाची होती समाप्ती म्हणजे 2 शतका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ बिनबाद 26 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आलाय सर्जेराव राईट ओव्हर द विकेट. हो यावेळेस स्वागत केलंय मोठ्या फटक्याच्या सहाय्याने. अर्थातच बॅट्समनचं नाव आहे आनंद ज्याच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका 4 या धावसंख्येसाठी. अप्रतिम फटका. ओव्हर पिच बॉल लवकर बॅटला जवळ आणलं आणि बॉलला फेकून दिलं अगदीच डाऊन दी अगदीच साईड स्क्रीनच्या वरतून 4 या धावसंख्येसाठी. अप्रतिम फटका. थोडस स्पीडअप करा विनंती आहे. सामने आजच्या दिवसामध्ये संपन्न करायचे त्यामुळे थोडस सहकार्य करा. यावेळेस आपण पाहिलं तर स्विंग इन अ मिस. पंच काही इशारा देतील अर्थातच येते डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 30 या आकड्यावरती. तिसरं शतक मार्गचे 16 मिनिटांचा मात्र कालावधी असेल. लवकरात लवकर मात्र आपणास पहिली इनिंग संपन्न करावी लागेल. स्पर्धेचे कडक नियम आहेत ते नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. यावेळेस अगदीच 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र चेंडूला बाहेर पाठवायचं होतं. डेपणे क्षेत्ररक्षक दैनात डायरेक्ट थ्रो करतील का परंतु या चूक थ्रो आणि त्यावरती मात्र पहिला विकेट्स होते पतन. पहिला गडी बाद होते टीम. जर आपण पाहिली तर मंडलाईवाडी या संघाचा अर्थातच आनंद बॅक टी डगाऊ. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस फक्त 30 या आकड्यावरती गडी बाद होते ते म्हणजे 1. माफ करा 31 धावा टीमच्या टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत.
टीमची धावसंख्या आपण 31. आनंद आउट झालाय. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय गणेश. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिले तर इनफिल्डच्या मधून चेंडूला बाहेर पाठवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देण्यात डायरेक्ट थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक धाव त्यावरती कंप्लीट होते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती मात्र चांगला प्रयत्न करावा लागेल एक चांगला टोटल उभा करण्यासाठी. एक फायटिंग जनक स्कोर जर उभा केला तर डेफिनेटली दुसऱ्या इनिंग मध्ये देखील फाईट करण्याची संधी मिळेल. ती म्हणजे आळतूर या संघाला. एक चांगली सुरुवात गोलंदाजी मार्क वरती सर्जेराव. यावेळेस आतमध्ये येणारे चेंडू अगदीच हलक्या हाताने मात्र टप्पा पडल्यानंतर थोडंसं पुश करायचं होतं परंतु बॅट थोडीशी उशिरा आली त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. तिसरे शतक मार्गस्थ आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रयत्न चालू होईल मैदानाच्या आतमध्ये अगदीच चांगला टोटल उभा करण्यासाठी परंतु थांबवण्यासाठी देखील गोलंदाज प्रयत्न करतात. यावेळेस खोलवर पद्धतीचा बॉल डीपमध्ये क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी फंबलिंग झाली त्यावरती एक धावसाठी कॉल आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल की काय परंतु त्यावेळेस डायरेक्ट हिट डायरेक्ट थ्रो अगदीच मधली यष्टी उद्ध्वस्त करत असताना बॅट्समनला या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात परतावं लागते. गडी क्रमांक दुसरा गणेश अगदीच मंडलाईवाडी या संघाला मिळते दुसरा हादरा दुसरा धक्का. बॅट्समन बॅक टू डग आउट. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संपूर्ण गावकरी मंडळींनी ग्रामस्थांनी मात्र एक चांगली संकल्पना आखली आणि एक हक्काचं व्यासपीठ मात्र या ठिकाणी उपलब्ध करून दिले संपूर्ण खेळाडूंना. शेवटचं शतक आणि अर्थातच 4 मिनिटांचा कालावधी आहे अजून ही इनिंग संपन्न होण्यासाठी. यावेळेस टप्पा पडल्यानंतर काय घडेल. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल की काय. अर्थातच विकेट आली आणि गडी क्रमांक जर आपण पाहिले तर तिसरा बाद होतोय. बबन लवकर आला लवकर परतला. अगदीच आपलं वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येमध्ये धावा ऍड करता आला नाहीये त्यामुळे लवकर परतावं लागले. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय शशी. आतापर्यंत टीमची धावसंख्या 33. मैदानाच्या आतमध्ये अमोल अजूनही दैनात आहे ज्याने मात्र नक्कीच चांगली बॅटिंग केली. यावेळेस आपण पाहिले तर आतमध्ये येणारे चेंडू नक्की ड्राईव्ह केल्या डीपमध्ये थोडीशी फंबलिंग झाली त्यावरती एक धाव तर कंप्लीट बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक एक दोन दोन धावा देखील महत्वाच्या असतील या मोमेंटला. एक चांगला टोटल उभा करायचा असेल तर त्याच धावसंख्या काढण्याचा प्रयत्न. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 35 या आकड्यावरती. हो यावेळेस शॉट पुल पुल इज अ पॉवरफुल आणि सक्सेसफुली लँड होतोय. अर्थात सीमारेषा पलीकडे बॅट्समन अमोलच्या बॅटमॅनने येतोय हा मोठा धमाका 6 या धावसंख्येसाठी षटकार. तर यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये आपण नक्की टॉस कडे वळणार आहोत. कडवे किंग्स मुंबई आणि श्री काल्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे दोन्ही संघाचे टीम कॅप्टनना विनंती करेन की आपण उपस्थित राहायचे रिपोर्टिंग करायचे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस आतापर्यंत 41 या आकड्यावरती 41 धावा. गोलंदाजी मार्क वरती सुरेश आहे. राईट ओव्हर द विकेट. अंतिमचं शतक
यावेळी चेंडूला कट केले, अगदीच लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक येतात, फील्ड करतात, एक धावसाठी कॉल आहे, बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र ठेवण्याचा प्रयत्न अमोलने आपल्याकडे केलाय, कौतुक करावं लागेल, ज्याने मात्र 3 चौकार 1 षटकार लगावला, एक चांगला टोटल उभा करून दिला टीमला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल, अंतिमचा चेंडू, अंतिमचं शतक. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे अमोल. यावेळेस फटका फसलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक अगदीच झेलसाठी मात्र प्रयत्न करत नाहीयेत, परंतु 2 धावा कंप्लीट होते टीमची धावसंख्या. आणि त्यानंतर तिसरी धाव कंप्लीट होईल की काय, ती धाव घेत असताना शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात 2 धावा. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट आली, म्हणजे षटकाची होती समाप्ती. म्हणजे पहिल्या इनिंग नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 45. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी 46 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. तर आपण वळूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जर आपण पाहिले तर सन्माननीय श्री दीपक खोत जे उद्योजक आहेत तुकाई स्पोर्ट्स जुळेवाडी, हे नक्कीच उपस्थित राहिलेत. त्यांचे आपण करूया वेलकम आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री गौतमजी लोखंडे साहेब ते देखील उपस्थित राहिले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं सुस्वागतम. तर मी विनंती करेन यानंतर दोन्ही टीम कॅप्टनला, कडवे किंग्स मुंबई आणि श्री काल्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे दोन्ही संघाचे कॅप्टन्स जर उपस्थित असेल तर आपण टॉस का बस या मंचावरती उपस्थित राहा. तर कडवे किंग्स मुंबई आणि श्री काल्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असाल तर आपण आमच्या टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहा. कारण की प्रत्येक सामन्याचा टॉस इनिंग ब्रेक्समध्ये करावा लागतोय, त्यामुळे आपणास विनंती करेन की आपण आमच्या टॉस का बॉस या मंचावरती यायचं, ही नम्रतेची विनंती. तर माझ्या माहितीप्रमाणे कडवे किंग्स मुंबई या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम, आपल्या देखील सरसे स्वागत. तर मी विनंती करेन श्री काल्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे टीमच्या कॅप्टनला आपण देखील या आमच्या टॉस कॉबॉस या मंचावरती. तर दोन्ही संघाचे टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण लगेचच टॉसकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय पाहुणे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा टॉस केला जातोय. तर मी सन्माननीय सर्जेराव रनावरे साहेब आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करून घ्यायचे. पुढच्या मॅचची आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल कडवे किंग्स मुंबई विरुद्ध श्री काल्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे, असे दोन्ही संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. सन्माननीय सर्जेराव रनावरे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या अंतर्गत श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्डे यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा अप्रतिम असं हे आयोजन. आणि कडवे किंग्स मुंबई या संघाने टॉस जिंकला आणि आपला निर्णय ही इनिंग संपन्न होण्याच्या आधी आमच्यापर्यंत कळवणं हे खूप महत्त्वाचं असेल, ही नम्रतेची विनंती असेल. तर लगेचच मैदानाकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय श्री निनाई मंडलाई स्पोर्ट्स मंडलाईवाडी आणि श्री विठलाई पूजाई स्पोर्ट्स आळतूर या दोन्ही संघामध्ये अगदीच ही लढत आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये टॉस हरल्यानंतर मंडलाईवाडी या संघाने जवळजवळ 45 धावा लगावल्या आणि 46 धावसंख्येचं लक्ष ठेवलं, ते म्हणजे श्री विठलाई पूजाई स्पोर्ट्स आळतूर या संघासमोर. त्या धावा कशा पद्धतीने मात्र डिफेंड आणि त्या धावसंख्येचा मात्र कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल ते पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आलेल्या तमाम प्रेक्षकांचा आपण करूया वेलकम आणि मॅचला करूया सुरुवात. ज्या ठिकाणी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आणि नुकताच टॉस झाला, कडवे किंग्स मुंबई या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी पुढच्या मॅचला इन्व्हाइट केले, ते म्हणजे टीम श्री काल्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे या संघाला. चला विनंती करेन, जास्त टीम मीटिंग नका घेऊ, दोन्ही टीमला विनंती करेन जितक्या लवकर आपल्याला सामना चालू करता येईल तितक्या लवकर आपल्याला मात्र सामना मात्र चालू करावा लागेल. आणि 16 मिनिटांचा कालावधी आहे, त्यामुळे आपण दक्षता घ्या.
म्हणजे प्रत्येक इनिंग ही तुम्हाला 16 मिनिटांमध्ये कव्हर करावी लागेल. म्हणजे प्रत्येक शतक हे 4 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकावं लागेल. ही विनंती आहे. थोडंसं सहकार्य करा. ही स्पर्धा आपल्यासाठीच आयोजित केली आहे, त्यामुळे आपण हे सहकार्य केलं तर अतिशय उत्तम राहील. मॅचला होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल अगदीच पहिल्या चेंडूवरती वॉर्निंग बेल दिल्या. अर्थातच मी गोलंदाजीसाठी आलोय, परंतु पंचांनी ओळखलं, पाहिलं, आमच्यापर्यंत निर्णय कळवलाय. अर्थातच वाईट गोलंदाजी मार्कवरती गणेश, राईट ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र फाईन लेगच्या वरतून बॉलला पाठवण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मुमेंटला बॉलने देखील वळण घेतलं. क्षेत्ररक्षक देखील दैनात आहेत, कौतुक करतात. एक धाव बघता बघता, दोन धाव बघता बघता, तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ताळमेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि हे ताळमेळ असणं अतिशय महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगला उतरता त्यावेळेस तुमचं हे ताळमेळ मात्र असणं अतिशय महत्वाचं असतं. तेच ताळमेळ पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव, त्या ठिकाणी तिसरी धाव देखील कंप्लीट केली. हो, यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक कॅच करतायत ड्रॉप, आणि त्यावरती मिळतील धावा जवळजवळ 6. कॅच सुटले की मॅच सुटले. माझ्या माहितीप्रमाणे अमोल होते, ज्याने मात्र धुमाकूळ घातला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. 3 चौकार, 1 षटकार, एक चांगल्या टोटल उभा करून देण्याचा प्रयत्न, आणि त्याच्याकडून मात्र ही चूक झाली, कॅच सुटले. अर्थातच बॅट्समन जर आपण पाहिले तर सचिन, अफकरा सुरेश. टीमची धावसंख्या 10. यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क या मोमेंटला राहिला नाही. डॉट बॉल येतोय. यावेळेस पुन्हा एकदा मात्र चेंडूला कट केले. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक देखील कुठलं दिसत नाहीये, परंतु आउटफिट देखील तितक्याच वेगाने पाहायला मिळते. 4 धावा येत आहेत. धावा देखील याला सुरुवात झाली. पहिल्या इनिंग मध्ये देखील ज्या प्रकारे धावा येत होत्या त्याच प्रकारे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये धावा यायला सुरुवात झाली. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस जवळजवळ 14 या आकड्यावरती. 14 ऑन स्कोरबोर्ड, 14 धावा. गोलंदाजी मार्क वरती गणेश, राईट ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र अगदीच सुई मधून जसा धागा ओवावा तसा मात्र फटका येत असताना पाहायला मिळते. अप्रतिम फटका. टायमिंग चांगलं, मिडलिंग देखील तितकंच चांगलं ठेवलं. अगदीच बॉलला येऊन दिलं पूर्णपणे, आणि चेंडूला पाठवले 4 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमचा बॉल. कौतुक करावं लागेल बॅट्समनचं, ज्या ठिकाणी अगदीच आक्रमक रुपयात फटकेबाजी देखील केली. त्यानंतर अगदी सेन्सिबल क्रिकेट अगदीच आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस अप्रतिम फटका, अगदीच मंत्रमुक्त केलं. या शेवटच्या फटक्यावरती 4 धावा येतात, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे एक शतका अखेरीस जवळजवळ 22 या आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अमोलने आणि आनंदने जवळजवळ पहिल्या शतकामध्ये प्रकाशच्या विरोधात 14 धावा लगावल्या, परंतु दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात झाली तसा मात्र सुरेश आणि सुहासने जवळजवळ पहिल्या इनिंग नंतर दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गणेशच्या विरोधात जवळजवळ धावा लागल्या, ते म्हणजे 22. अप्रतिम सुरुवात, कौतुक करावं लागेल. अगदीच 46 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी उतरली, अगदी कॉन्फिडेंटली सुरुवात केली ती म्हणजे सुहास आणि सुरेशने. जवळजवळ पहिल्या षटकामध्ये दबावाखाली गोलंदाजी करण्यास भाग पडलं गोलंदाज गणेशला, ज्या ठिकाणी 22 धावा आल्या. परंतु दुसऱ्या गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर अमोल आलाय, ज्याने मात्र अगदीच चांगला टोटल उभा करून देण्याचा प्रयत्न केला. राईट ओव्हर द विकेट. हो, बॅकफुटला येऊन गॅप मधून चेंडूला बाहेर काढायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 थोडस फास्ट खेळावं लागेल. मॅच मात्र नक्कीच चांगली होईल, परंतु मॅचेस मात्र लवकर लवकर खेळाव्या लागतील. हो, यावेळेस चेंडू आला तसं सोडून दिलं, डाऊन दिले. एक स्टंप, पंचांचा इशारा देखील येतोय. येस, इट इज फाईट. अवांतर रूपात भर. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचते ती म्हणजे एक चेंडू अखेरीस 24. 24 धावा.
चांगली सुरुवात, चांगली मॅच, चांगली स्पर्धा. श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्डे यांच्या माध्यमातून पर्व दुसरं या स्पर्धेचं. ओहो, यावेळेस आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा तीच लेंथ आणि तोच गोलंदाज मात्र बीट होते. आणि त्याचप्रमाणे आपण नक्कीच कौतुक करणार आहोत एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर राजेंद्र रनावरे यांचं. खास करून त्यांनी या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचचे जर्सी पुरस्कृत केल्यात, त्यांचे देखील आभार असतील. आणि त्याचप्रमाणे जेवणाची उत्तम सुविधा ते देखील त्यांच्या माध्यमातून त्यांनी केले. आणि गणेश माने यांचं देखील आपण नक्कीच जरूर कौतुक करू या स्पर्धेच्या वतीने. त्यांनी देखील चांगलं सहकार्य केलं. टीमची धावसंख्या 2 या धावसंख्येने जाऊन पोहोचली, ती म्हणजे जवळजवळ 27 जावा. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहे. थोडस स्पीडअप करा विनंती आहे आपणास. नम्रतेची आणि कळकळीची विनंती असेल, आपण थोडस फास्ट खेळलं तर अतिशय उत्तम राहील. यावेळेस फ्लिक ऑफ द रेस शॉट मिड ऑनच्या दरम्यान दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. तत्पूर्वी मात्र फंबलिंग झाली, त्याचा फायदा घेतला. एक धाव होती त्या ठिकाणी, दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. दोन्ही बॅटर अगदीच सलामीला आलेत, चांगला टोटल उभा करतात देखील. 29 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला बॅट्समन येतो म्हणजे सुहास. हो, यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. जस्ट त्यांचा वेध गडी क्रमांक 1 टीम. जर आपण पाहिलं तर आलतूर या संघाला मिळतोय पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू दिलाय मंडलाईवाडी या संघाच्या गोलंदाजाने. अर्थातच बॅट्समन सुहास बॅक टू डगआउट. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर जवळजवळ धावा लगावून मात्र मैदानाचा ताबा या ठिकाणी सोडलाय. कौतुक करावं लागेल बॅट्समनचं. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळजवळ आतापर्यंत टीमची धावसंख्या 29 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 1. पहिला धक्का. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अमोल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. हो, यावेळी सकुटप्पाचा बॉलला पूर्णपणे येऊन दिलं बॅटवरती आणि टर्न झाले बॅकवर्ड डीप फाईन लेगच्या दरम्यान. बॉल चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे ओव्हर द रोप 4 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 33 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल, अंतिमचा बॉल. शेवटचा एक बॉल. हो, यावेळेस फ्लिक केले डीप मध्ये क्षेत्ररक्षक गलीमधून आपल्याला पाहायला मिळतात. अंतिमच्या बॉलवरती एक धाव येते. शतकाची होते समाप्ती. माफ करा, डॉट बॉल येते. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 2 षटका अखेरीस 33 या आकड्यावरती. आणि येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे जवळजवळ 13 या धावसंख्येची. 12 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा प्रामुख्याने नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम अगदीच हा स्पर्धेनिमित्त आपल्याला पाहायला मिळते. आणि जर संघ प्रॉपर ड्रेस कोड मध्ये असला तर ते संघाला बघण्याचा दृष्टिकोन हा देखील वेगळा असतो आणि स्पर्धा देखील खूप छानरित्या पाहायला मिळते. त्यामुळे ड्रेस कोड असणं कंपल्सरी आहे, याची नोंद घ्या येणाऱ्या प्रत्येक संघाने. यानंतर तुमच्यासमोर होणारा सामना कडवे किंग्स मुंबई विरुद्ध श्री काल्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे. अगदीच कडवे किंग्स मुंबई या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पुढच्या मॅच मध्ये. यावेळेस आल्या मात्र स्वागत करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच कॅरी करतोय. विकेट होते पतन. गडी क्रमांक 2 अर्थात जो बॅट्समन सलामीला आला होता सुहास सोबत तोच बॅट्समन आता परतत असताना डगआउटच्या दिशेने सुरेश बॅक टू डगआउट.
वेगाने कंप्लीट केल्या. ताळमेळ ह्या दोन्ही बॅट्समनचा पाहायला मिळतोय. धावा नक्कीच कुठून ना कुठून तरी येणं हे गरजेचं आहे आणि 360 असे हे मैदान आहे, त्यामुळेच धावांचा पाऊस नक्कीच पडायला सुरुवात होईल दोन्ही संघांकडून. पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला टीम मंडलाईवाडी हा संघ जवळजवळ 46 धावसंख्या मात्र त्याने लगावली. यावेळेस सरळ बॅटने व्ही शेप मध्ये ऑन साइडला बॉल जाईल अगदीच सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी येतोय बॅट्समन राजेशच्या बॅटमधून हा चौकार, माफ करा अमोलच्या बॅटमधून हा चौकार येत असताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस जवळजवळ 40. येणारे चेंडू असतील आतापर्यंत 9 आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू आणि 6 धावा. चेंडू पुरवायचा विनंती आहे. आमचे लाईनमॅन आमचे सहकारी जर उपस्थित असतील तर आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये जितक्या लवकर पुरवता येईल तितक्या लवकर पुरवा. आयोजक कमिटीने मात्र देखील चांगली दखल घेतली ही स्पर्धा अगदीच यशस्वीरित्या पार पडण्यासाठी, त्यामुळे त्यांना देखील तुम्ही चांगले सहकार्य केलं तर अतिशय उत्तम असेल. थोडस फास्ट खेळा विनंती. अजूनही 6 धावा करायच्यात जिंकण्यासाठी येणाऱ्या 9 चेंडूवरती. यावेळेस कट केलंय अगदीच क्षेत्ररक्षक डीप मध्ये दैनादेश शरद आपल्याला पाहायला मिळतात. फंबलिंग झालं तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्यासाठी मात्र नक्कीच धाडस दाखवलं होतं, परंतु त्या प्रयत्नात कुठे ना कुठे मात्र नक्कीच परतावं लागलं असतं. हरकत नाहीये, 2च धावा मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 42. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र फ्लिक केलंय पुन्हा एकदा थोडंसं मात्र फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी एक आहे त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट होत्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि आज या बॅट्समनने मात्र खास करून प्रत्येक चेंडूवरती मात्र युक्ती वापरली ती गरजेचं आहे. जरी तुमचा 1-2 बॅट्समन आउट होत आहेत तरी अगदीच मिडल ऑर्डरमध्ये जे बॅट्समन येत आहेत त्या बॅट्समनला मात्र नक्की चांगला प्रयत्न करावा लागते. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच मार पडला, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये देखील आपण पाहिलं तर आलतूर हा संघ देखील कमी नाहीये. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय अगदीच मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय घरंगळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस 2 धावा कंप्लीट होतात आणि हार्ड लक टीम श्री निनाई मंडलाई स्पोर्ट्स मंडलाईवाडी खूप चांगला प्रयत्न तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी आणि अभिनंदन असेल ते म्हणजे टीम श्री विठलाई पूजाई स्पोर्ट्स आलतूर. आपण थेट पुढच्या फेरीमध्ये दाखल झालं तर आपण वळणार आहोत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्या ठिकाणी ज्या खेळाडूने अगदीच वर्चस्व गाजवत असताना चांगला परफॉर्मन्स दाखवला तोच आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण देऊया आमच्या डीजे मास्टर यांना संधी. धन्यवाद. तर मी विनंती करेन कडवे किंग्स मुंबई आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे या टीम कॅप्टनला देखील विनंती करेन की आपण देखील आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नन अदर दॅन ज्याने एकतर्फी किल्ला लढवला, ज्याने झुंज मात्र मैदानाच्या आतमध्ये दिली तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अर्थात सुहास जो सलामीला आला होता तोच मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेनिमित्त आपल्याला पाहायला मिळतं. तर सुहास या आपण आमच्या टॉस कॉबर्सच्या मंच